हरदीन मॉर्निंग ग्रुपतर्फे पत्रकार झहीर सय्यद यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। स्वच्छता अभियान व वृक्ष संवर्धन उपक्रमाने चांदबिबी महाल परिसर झळाळला। अहिल्यानगर प्रतिनिधी हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने ऐतिहासिक चांदबिबी महाल परिसरात ग्रुपचे सदस्य व सर्वांचे लाडके पत्रकार झहीर सय्यद यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने स्वच्छता अभियान व वृक्ष संवर्धनाचा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हास्य क्लब उपक्रमाने झाली। त्यानंतर पत्रकार झहीर सय्यद यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ, सचिन शेठ चोपडा, रमेशराव वराडे, सर्वेश सपकाळ, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, ॲडव्होकेट अतुल शेठ गुगळे, दीपक शेठ लांडगे, अभिजित सपकाळ, दिलीपराव ठोकळ मेजर, रतन शेठ मेहत्रे, दीपकराव धाडगे, सुधीर शेठ कपाले, हबप ज्ञानेश्वर अनावडे महाराज, विलासराव आहेर, इवान सपकाळ, जईद सय्यद, अशोकराव पराते, जियान सय्यद, दीपकराव घोडके, दीपक शेठ मेहतानी, मनोहरराव दरवडे, संजय भिंगार दिवे, प्राध्यापक सलाबत खानसर, दिलीप शेठ गुगळे, सरदारजी परदेशी मुन्ना वागसकर, अशोकराव लोंढे, उद्योजक जालिंदर बेल्हेकर, सुहासराव देवरायकर, प्रज्योत सिंग सागू, अविनाश जाधव, अशोकराव दळवी, दशारथराव मुंडे, शेषराव पालवे, अविनाश पोद्दार, विनोद खोत मेजर, शशिकांत पवार, सखाराम आळकुटे मेजर, अरुण तनपुडे सर, प्रशांत भिंगार दिवे, राहुल भिंगारकर, सुधाकर चिदंबर अण्णा, जालिंदर आळकुटे, यश भिंगार दिवे, सुभाष गोंधळे, माधवराव गायकवाड, सीताराम परदेशी, संजय झोडगे, कैलास रासकर, सुरेश गढाक आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की पत्रकार झहीर सय्यद हे निर्भीड, प्रामाणिक आणि समाजातील वास्तव प्रश्न मांडणारे पत्रकार आहेत। त्यांनी सदैव निष्पक्ष पत्रकारितेचा आदर्श घालून दिला आहे। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवर व ग्रुप सदस्यांनी चांदबिबी महाल परिसरात स्वच्छता करून वृक्षारोपण केले। हरदीन मॉर्निंग ग्रुप नेहमीच सामाजिक जाणीव जोपासत विविध उपक्रम राबवते, असेही श्री संजय सपकाळ यांनी सांगितले। पत्रकार झहीर सय्यद यांनी सर्वांचे आभार मानत सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी राहण्याचा निर्धार व्यक्त केला। जे आपल्या बातम्या संपूर्ण शहरात, जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर असे पसरवतात, असे पत्रकार झहीर सय्यद यांचा आज वाढदिवस। त्यांच्या दिवसानिमित्त आपण चांदबिबीच्या महालावर आलेलो आहोत। या ठिकाणी आपण स्वच्छता अभियान, त्याचप्रमाणे वृक्षाचं संवर्धन देखील करणार आहोत आणि या सर्व उपक्रमास आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं प्रथमतः मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं पत्रकार झहीर सय्यद यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो। आज आपल्या हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या परिवाराचे सदस्य आणि एनर्जेटिक तरुण तडफदार पत्रकार श्री झहीर सय्यद साहेब, आज यांचा 51वा वाढदिवस। आज 51व्या वाढदिवसानिमित्त त्यांना आपल्या ग्रुपतर्फे माझ्यातर्फे खूप खूप आधी आरोग्यमय शुभेच्छा देतो। त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर कायम आपल्या ग्रुपला आपले सदस्य तर आहेच, पण आपल्या कायम आपल्या ग्रुपला सहकार्य करणारे, तुम्ही पहाटे 5 वाजता जरी बोलले, 6 वाजता जरी बोलवलं तर एका फोनवर हजर होतात ते। कारण आपण दुसरं पत्रकार पाहतो, नाही मला टाइम नाही, मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, टाइम नाही, पण आपल्या ग्रुपचं त्यांच्यासाठी ते कायम सदैव तत्पर हजर असतात। आणि आपल्या ग्रुपला नुसतं नगर शहरातच नाही, जसं संजीव भाऊंनी सांगितलं, पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशात परदेशात सुद्धा पोहोचवायचं काम त्यांनी केलंय। कारण आपले जे ग्रुप आहे हा एक सामाजिक बांधिलकी जपणारा ग्रुप आहे। या सामाजिक बांधिलकी बरोबर आपण जे सामाजिक काम करतो, विविध उपक्रम राबवतो, या उपक्रमांना लोकांपर्यंत पोहोचवायचं काम पत्रकार झहीर सय्यद यांनी केलंय। कारण आपण पाहतो की आज आपला ग्रुप जो आहे की आपण कुठे जरी गेलो की आपण हरदीन मॉर्निंग ग्रुप म्हटलं की लोक आपल्याकडे आपुलकीने पाहतात, ते काम नाव घेत नाही, तुमचं ग्रुप फार चांगलं काम करतात। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली की आपण ग्रुपचं जे पुस्तक प्रकाशन केलं आहे, त्या पुस्तक प्रकाशनामध्ये सिंहाचा वाटा झहीर सय्यद यांनी नोंदवलेला आहे। कारण की ते पुस्तक त्यांच्या विषयाचं आपणच होतं। त्यांची जी मेहनत आहे 1-1.5 वर्षापासून आपण पाहतोय, त्यांनी पैसे देऊ न देऊ पण त्यांनी पूर्ण पुस्तक म्हणजे असं विचार नाही केला की मला पैसे मिळत नाही, मला याच्यात माझे पैसे जात आहेत, पण त्याचा विचार न करता केवळ एक परिवाराचे सदस्य आहे, तर परिवाराचा सदस्य कसा असावा हे नेमकं त्यांच्याकडून शिकावं। म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये आपण पाहतो की विविध जाती धर्माचे लोक आहेत। आपला हा एक आपला अखंड जो भारत आहे ह्या गोष्टीवरच टिकलेला आहे की विविध जाती धर्मावर आपण टिकलेला आहोत, पण त्यांनी जर कधी त्या गोष्टीचा विचार
विचार न करता केवळ फक्त मी ग्रुपचं सदस्य आणि आपल्या ग्रुपचं नाव सगळं पूर्ण याच्यात महाराष्ट्रात झालं पाहिजे, हाच एक दृष्टिकोन त्यांनी समोर ठेवून आपल्या ग्रुपचं एक सुंदर असं स्मरणिका आपण काढलेली आहे. आणि ती स्मरणिका आपण विविध माध्यमातून सगळ्यांना आपण कोणी मोठमोठे नेते असतील किंवा सामाजिक लोक असतील त्यांना आपण देतो आणि लोकांना एक सामाजिक बांधिलकीची भावना त्यांच्यात तयार करतो. त्यांना एक आदर्श आपण आपल्या ग्रुपने तयार केलेला आहे. तर परत एकदा मी आज त्यांच्या त्यांचा मी प्रवास सांगतो, रिक्षावाल्यापासून तर आज पत्रकारापर्यंत त्यांचा जो खडतर जो प्रवास आहे, तर त्यांनी आज जी उंची गाठली आहे ती त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यांचे जे 2 भाऊ आहेत, त्यांचे जे 2 मुलं आहेत ते त्यांच्या 2 भावाप्रमाणेच वाटतात. मुद्दाम भाऊ का म्हटलं तर त्यांचं वय अजून जे 51 आहे असं वाटत होतं. त्यांना सगळ्यांनी उभं केलं तर ते म्हटले त्यांना स्थळ विचार, त्यांना मुलांना स्थळ पाहिजे त्यांना विचार तुम्ही घ्या. म्हणजे असं म्हणजे म्हाडा सातपूर असण्याचा भाग वेगळा आहे, पण ते अजूनही ते असं चिर तळून घ्यावं त्यांनी हीच परमेश्वरासमोर प्रार्थना करतो आणि परत एकदा त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. माध्यमातून श्री झहीर सय्यद पत्रकार यांचा आपण चांदलीच्या महालावर वाढदिवस साजरा करीत आहोत. झहीर सय्यद यांचा संपर्क माझा 1995 सालापासूनचा, आम्ही व्हिडिओ कॉनचे सहकारी. त्यानंतर झहीर सय्यदने त्याचा प्रवास चेंज केला. त्यानंतर तो पत्रकार म्हणून तो उदयास आला. त्यांनी निर्भीडपणे निस्वार्थीपणे जे पत्रकारितेचं काम केलं ते काम त्यांनी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने बजावलं. हार्दिन मॉर्निंग ग्रुपला त्यांनी जवळजवळ माझ्या माहितीनुसार पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी फेमस केलंय झहीर सय्यदने पत्रकारितेच्या माध्यमातून. या अशा निर्भीड पत्रकाराला माझ्या परिवारातर्फे व आपल्या हार्दिन मॉर्निंग ग्रुप तर्फे उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या ग्रुपचे आणि माझे सुद्धा खूपच प्रेमाचे असे झहीरभाई सय्यद यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानंतर माझ्या परिवारातर्फे आणि आपल्या सगळ्या ग्रुपतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांचा अनुभव मला भरपूर आलेला आहे. त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की ते तर निर्भीड पत्रकार आहेतच, त्यांचे युट्यूब चॅनल सुद्धा आपण खूप आवडीने पाहतो. तर मला जरा वाटतं की सर्वांनी युट्यूब चॅनल त्यांचे दुसऱ्या ग्रुपवर शेअर करा, म्हणजे त्यांना थोडी प्रसिद्धी मिळेल. आणि त्यांच्यावरती सांगायचं म्हणजे की जे आता मी जे 2-3 कार्यक्रम केले की त्यांना सगळं मी फोटोग्राफर किंवा प्रिंट काढणं फोटोच्या त्या अल्प जराच करतात. ते मला तर त्यांच्या प्रिंट खूप आवडल्यात आणि त्यांचे युट्यूब चॅनल सुद्धा आणि त्या युट्यूबवर आपले सुद्धा ते माहिती प्रसारित करतात. त्याबद्दल आपण सुद्धा फेमस होतो, कारण माझे 2-3 कार्यक्रम त्यांनी युट्यूबवर सर्च केले आणि मला भरपूर लोकांचे फोन आले की बा हे झहीर सय्यद कोण आहेत बाबा, आज मित्रच आहेत, पत्रकार आहेत. तर म्हणजे त्यांचे युट्यूब चॅनल खूप चांगले असतात. त्यांनी म्हणजे त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की आपल्या सगळ्या ग्रुपला त्यांचं नेहमीच सहकार्य असतं आणि स्वस्तात असतं. म्हणजे काय बाहेर फोटोग्राफरला आपण पाहतो तर 20-25 हजार रुपये लागतात, तर त्यांचा एकदम अल्पदरात आपल्याला सगळे कार्यक्रम आपण ते उपलब्ध करून देतात आपल्याला. तरी त्यांना सहकार्य करावं सगळ्यांनी आणि त्यांच्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी शेअर करावा आणि सर्वांनी त्यांना लाईक करावा असं मी माझं मत आहे. धन्यवाद. परत एकदा हार्दिक ग्रुपतर्फे आणि माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.